मन मंदिरा गजर भक्तीचा। तरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे सज्जन हो। आज काय झालंय काय कळायला तयार नाही का, म्हणून माणसं टेन्शन घेतात। मुलगी आणि मुलामध्ये भेद का समजताय? अरे पण ज्या वेळेला आपण निरागस असलेल्या त्या छोट्याशा कोवळ्या कळीला फूल बनण्याच्या अगोदर जेव्हा आपण खुडून टाकतो, कधी आपण विचार केलाय का त्या भावनेचा? त्या कळीला उमलण्या अगोदरच आपण तिला कुस करून टाकतो, तिच्या पाकळ्या पाकळ्या तोडून टाकतो। कधी केलाय का विचार सज्जन हो आपण? त्या निरागस त्या छोट्याशा कोवळ्या बालकाला काय वाटत असेल सज्जन हो? ज्या वेळेला हे मायबाप घेऊन जातात डॉक्टरकडे, डॉक्टराला परवानगी दिल्या जाते आणि तो डॉक्टर सज्जन हो आपल्या हातामध्ये धारदार शस्त्र घेतो। धारदार असणारे त्याचे हत्यार, ते शस्त्र तो आपल्या हातात घेतो। अरे एवढं कोमल शरीर, एवढं नाजूक ते शरीर असतं, नुसतं नख जर अंगावरून असं ओढलं तर रक्ताची चिळकंडी यावी, एवढं नाजूक ते शरीर। आणि त्या नाजूक शरीरावर ज्या वेळेला तो डॉक्टर धारदार शस्त्र चालून त्या बालकाचे त्या गर्भाचे खांडुळे करून टाकतो, काय वाटत असेल? कधी केला का विचार? आशीर्वाद देत असेल ती मुलगी तुम्हाला ना, त्या माय बापाला। अरे कधी विचार केलाय का त्या बालकाचा, त्याच्या मानसिकतेचा काय वाटत असेल त्या गर्भाला? गर्भामध्ये ती मुलगी माय बापांना एकच म्हणत असते। ज्या वेळेला हे मायबाप डॉक्टर कडे घेऊन जात असतात, त्या आईच्या कानामध्ये जणू ती कुजबुज करून सांगत असते, आपले पाय ती हलवत असते, हे आई आई अगं मारू नको ना ग मला, मला माहितीये का आई तुझी आणि बाबाची काय चर्चा झाली, मला माहितीये आई तू आणि बाबा आता उद्या हॉस्पिटलला जाणार आहात। हॉस्पिटलला जाऊन आई तुम्ही मला जन्माला येण्याच्या अगोदर पोटातच तुम्ही माझे खांडुळे करणार आहेत। आई माझी विनंती आहे ग, 9 महिने 9 दिवस वाट बघितली मी, मला एकदा तरी बाहेर येऊन आई म्हणण्याची संधी तू देशील का नाही? अगं मला हे जग पाहण्याची संधी द्यायची, दे ग आई, मला हे जग पाहायचंय आई, मारू नको तू मला। ती मुलगी आपल्या माता पित्याला म्हणत असते। 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई। उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई। उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग। हे आई आई मारू नको ग मला, मारू नको। आईला ते बालक आवाज देत सज्जन होते, आईला म्हणत असत तो गर्भ, हे आई मारू नको ना ग मला, मारू नको आई, मला हे जग पाहायचंय, या जगामध्ये मला यायचंय ग आई, मला एकदा तुला आई म्हणायचंय, आई नाही त्रास देणार? ओ बाबा सांगा ना माझ्या आईला, बाबा नाही त्रास देणार तुम्हाला, लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करेल मी,
लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करेल, एक एक पैसा मी एकट्ठा करेल, माझ्या हुंड्याचा सगळा पैसा मीच तयार करेन, मी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकीन. पण आई, आई मला मारू नको ना ग आई, आई मला या जगामध्ये येऊ दे. मारू नको ग मला जन्म घेऊ दे, आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे, आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे, आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे, मारू नको ग मला जन्म घेऊ दे, आई मारू नको मला जन्म घेऊ दे, आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे, आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे, मारू नको मजला जन्म देऊ दे ग, मारू नको मजला जन्म घेऊ दे ग, आई मारू नको ग, आई मारू नको, आई मारू नको ग, आई मारू नको ग, आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे, आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे, मला जन्म घेऊ दे, मला जन्म घेऊ दे. डोळ्यामध्ये पाणी आणून ते छोटस बालक आपल्या आईकडे विनंती करत असतं, माये हे आई, आई मारू नको ना ग मला, मारू नकोस, एकदा जन्माला येऊ दे मला आई. सज्जना हो, या जगामध्ये ज्या ईश्वरानं ठरवलं त्या छोट्याशा बालकाला या जगामध्ये आणण्याचं, आपल्याला त्या गर्भाला मारण्याचा आणि त्याचे खांडोळे करण्याचा अधिकार दिला कुणी? आपली मानसिकता चालली कुठे? कुठेतरी आपण विचार केला पाहिजे सज्जन हो या गोष्टीचा. आज भयान परिस्थिती आहे. मुलीचा गर्भ म्हटलं की सगळ्यात पहिलं टेन्शन येतं, सगळ्यात पहिलं कपाळावर आडी पडती कोणाच्या? सासूबाईच्या. सुनेला मुलगी झाली म्हणलं की सासूला टेन्शन येतं पहिलं. पण सज्जन हो, आज बदलण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. घरामध्ये मुलीचा जन्म झाला की उत्सव करा, आनंदाने उत्सव साजरा करा. मुलगी आणि मुलामध्ये भेद नका करू. आणि हा, जर तुम्हाला वाटत असेल ना सज्जन हो, तर मुलीची किंमत त्या वेळेला कळेल तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही म्हातारे व्हाल. मुलासाठी बाप आयुष्याची संपूर्ण कमाई, आयुष्याची संपूर्ण संपत्ती बाप हा मुलाच्या स्वाधीन करत असतो. पण त्याच मुलीला त्याच बापानं जन्म दिलेला आहे. मुलीलाही तोच बाप जन्माला घालतो, मुलाला सुद्धा तोच बाप जन्माला घालतोय. पण मुलीच्या साठी म्हणून ज्या वेळेला हुंड्याला 2-5 हजार रुपये देण्याची वेळ येते, लाख रुपये देण्याची वेळ येते, त्यावेळेला त्या बापाचे हात थरथर कापायला लागतात सज्जन हो. का असा भेद असला पाहिजे? मुलीलाही एवढं द्या सज्जनावे, एवढं द्या, तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा तिनं कधी माहेराकडे कशाची मागणी केली नाही पाहिजे, एवढं भरभरून द्या. कारण तिलाही जन्म तुम्हीच दिलाय आणि मुलालाही जन्म तुम्हीच देताय. मुलीची किंमत खऱ्या अर्थाने तेव्हा कळते त्या माय बापाला सज्जन हो, ज्या वेळेला ती मुलगी घर सोडून निघून जाते. म्हणतात मुलीचा सासरवास होतो, पण सासरवास खऱ्या अर्थानं त्या मुलीचा नाही. ज्या दिवशी ती उपवर झालेली, लग्नाला आलेली मुलगी तुमचा त्याग करून जाते, अरे कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी ती मुलगी नाही येत. जसं एखादी चिमणी आपल्या घरामध्ये रात्रभर मुक्कामाला येते, दिवस उगवला सकाळ झाली की उडून जाते भुर्र.
तशी ती मुलगी काही काळासाठी काही दिवसासाठी आपल्या घरामध्ये येत असते. आपल्या घरातल्या सगळ्या माहेरच्या लोकांना आपलं समजते आणि लग्न तिचं लावून दिलं की त्या सगळ्यांकडं पाठ फिरवून ती पुढं तोंड करून निघून जाते, तर पुन्हा मागं वळून बघत नाही सज्जन हो. जोपर्यंत तिचे मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्या मुलीसाठी तिचं माहेर आहे. एकदा का ते माहेर संपलं, ते मायबाप संपले, तिचा माहेरचा झरा आटून जातो सज्जन. त्या मुलीचं जीवन खऱ्या अर्थाने त्या बापाला किंमत तेव्हा कळते ज्या वेळेला आपण कमावलेली सगळी संपत्ती सगळी जायदाद मुलाच्या नावावर करून देतो आणि तोच मुलगा जेव्हा कंबरड्यात लाथा बुक्क्या घालून घराच्या बाहेर कुठेतरी गाईच्या गोठ्यामध्ये या माय बापाची खाट नेऊन टाकतो, तेव्हा मुलीची किंमत आणि मुलीचं घर त्या माय बापाला दिसत असतं. सज्जना हो, मुलगी ज्या वेळेला निघते ना, घरातून बाहेर जाते ना, त्या वेळेला तेव्हा कळते त्या बापाला त्या मुलीची काय किंमत असते. अहो, त्या बापाची माय बनून सेवा करते, माय बनून सेवा करते ती मुलगी. बाप एखाद्या दिवशी लवकर घरी नाही आला तर दारामध्ये वाट बघत बसावं त्या मुलीनं. रात्र रात्र डोळ्यामध्ये तेल घालून बापाची वाट पाहत बसावी. आईनं यावं, आईनं म्हणावं, अगं कुठपर्यंत वाट बघत बसतेस, रात्र झालेली आहे, पिऊन पडला असेल कुठं तरी. मुलीच्या डोळ्यात पाणी येतं. मुलगी म्हणते, नाही ग आई, आई माझ्या बाबा का आले नसतील, आणखी का उशीर झाला असेल माझ्या बाबाला. रात्र रात्र डोळ्यात तेल घालून त्या बापाची वाट त्या पोरीनं बघत बसावी. सज्जन, एखाद्या दिवशी जर बापाला घरामध्ये आईचं आणि बापाचं भांडण झालं आणि बापाने जर भोजन नाही केलं, जेवण नाही केलं, तर ती मुलगी बापाच्या खोलीमध्ये जाते, बापाच्या मानेखाली हात घालून बापाला उठवते. बाबा, बाबा आज का जेवलं नाही बाबा, माझ्या आईचं तुमचं काही भांडण झालंय का बाबा, बाबा उठा ना बाबा. आपल्या बापाच्या मानेखाली त्या पोरीने हात घालावा सज्जना हो, आणि आपल्या चिमुकल्या हाताने बापाच्या तोंडामध्ये घास भरवावे. मुलीची किंमत त्या बापाला तेव्हा कळते जेव्हा तो मुलगा घरातून बाहेर हाकलतो सज्जन हो. हुंड्यासाठी पैसे देत असताना ज्या बापाचे हात अगोदर थरथर कापत असतात, घरातून पोरांनी बाहेर काढून दिलं की एकच घर दिसतं, एकच दरवाजा दिसतो, तो असतो त्या मुलीचं घर. ते म्हातारे मायबाप झालेले म्हातारे सज्जन हो घरातून हाकलल्यानंतर त्या मुलीच्या घरी जातात. एवढ्या दिवसानंतरही त्या मुलीला त्याचं वाईट वाटत नाही. त्या मुलीनं, ती मुलगी जेव्हा पाहते माझे मायबाप माझ्या घरी आले, झोपडीमध्ये राहणारी गरीबाच्या घरी दिलेली ती मुलगी आपल्या माय बापाला पाहिलं की एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, असं वाटतं तिला आता या माय बापांना मी कुठं ठेवून कुठं नाही. बापाला बसायला त्या पोरीनं सज्जन हो आसन टाकावं, पोत टाकावं, जेवणासाठी भोजनासाठी आनंदाने बेसन भाकरी करावी आणि बेसन भाकरीचा तो स्वयंपाक बापाच्या पुढ्यात मांडावा. त्या पोरीनं आपल्या चिमुकल्या हाताने त्या बाजरीच्या भाकरी हातामध्ये घेऊन बाजरीच्या भाकरीचा घासन ते बेसन आपल्या बापाच्या मुखामध्ये भरत असताना त्या पोरीच्या डोळ्यातून टप 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 पाणी येते. बाबा माफ करा, आज तुम्ही माझ्या घरी आलात, तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करून खाऊ घालावा असं वाटत होतं बाबा, पण काय करू, तुम्हीच मला गरीबाच्या घरी दिलं. बाबा जर मला तुम्ही श्रीमंताच्या घरी दिलं असतं, बाबा जर श्रीमंताच्या घरी दिलं असतं तर आज तूप पोळीचा स्वयंपाक मी तुमच्यासाठी करून खाऊ घातला असता बाबा, पण काय करू, माझं नशीब कमजोर, तुम्ही मला गरीबाच्या घरी दिले ना बाबा. या गरीबाच्या घरची भाजी भाकरी पुरणपोळी समजून गोड करून घ्या बाबा. सजना हो, मुलीचं जीवन अत्यंत निरागस आहे. मुलीसारखा त्याग जीवनात कोणाचाच नाही, कोणाचाच त्याग नाही बघा. म्हणून आयुष्यात त्या मुलीला कधीच कमी पडू देऊ नका, काही कमी पडू देऊ नका. एखाद्या वेळेला तुम्हाला काहीही देण्याची वेळ आली तरी काहीच तिला कमी पडू देऊ नका, तिला वाटू देऊ नका पुन्हा कधी. अरे जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंतच आशा तिच्या जीवनात आहे. पुन्हा कोणी विचार नाही करत तिचा. जन्माला येऊ द्या त्या मुलीला, आनंदाने स्वीकार करा.
आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे बघा. पुतना होती त्या काळात छोट्या छोट्या निरागस बालकांना मारत होती ती पुतना. निरागस बालकांना मारत मारत ती पुतना आली आहे. कृष्णाच्या मुखामध्ये तिने स्तन दिलंय. कृष्णानं पाहिलं, स्तनामध्ये तिने विष भरलेलं होतं. सगळं विष कृष्णानं पिऊन घेतलं. त्यानंतर दूधही पिलं. त्याच्यानंतर कृष्णाने तिच्या शरीरात असलेलं ते रक्त तेही ओढून घेतलं. रक्त ओढल्यानंतर मात्र त्या पुतनेचे प्राण, पंच प्राण कृष्णानं ओढायला सुरुवात केली. जेव्हा कृष्ण तिचे पंच प्राण ओढायला लागला, त्यावेळेला ती पुतना सज्जन हो हात पाय खोडायला लागली, धडपड धडपड करायला लागली. सा मंच मंचारम्य ती प्रभासिनी. सोड सोड कृष्णा सोड. कृष्णानं सांगितलं, मावशी एक तर मी कोणाला धरत नाही आणि धरलं तर पुन्हा कोणाला सोडत नाही. कृष्ण परमात्म्याने तिचे पंच प्राण खेचून घेतले. पुतनेला सद्गती दिली. पुतना मावशीला सद्गती दिली, मोक्ष तिला दिला. मोक्ष सज्जन हो. ज्ञानोबा वर्णन करतात, तुवा सनकादिकाचे निमाने सायुज सौरसू दिधला पुतणे. जी विषाचे निस्तन पाणे मारू आली. मोक्ष प्राप्त झाला त्या पुतनेला सज्जन हो. तिची प्राणज्योत कृष्णाच्या स्वरूपामध्ये विलीन झाली. कृष्ण 6 महिन्याचा झालाय. 6 महिन्याचा झाल्यानंतर शक्तासूर नावाचा राक्षस आला. त्यालाही कृष्णाने सद्गती दिली. आता 1 वर्षाचा कृष्ण झालाय. 1 वर्षाचा झाल्यानंतर कृष्णाचा नामकरण सोहळा करायचं ठरवलं आणि कैलासावरून भोले बाबा कृष्णाच्या दर्शनासाठी आले. शंकर भगवंताला वाटलं आता आपल्याला डायरेक्ट जर आपण गेलो तर लोक आपल्याला ओळखतील आणि आपल्याला दर्शनासाठी, आपल्या दर्शनासाठी सगळ्या लोकांची रांग लागेल. म्हणून शंकर भगवंतानं काय केलं, रूप बदललं. भविष्यकाराचं रूप शंकरानं धारण केलं. गेले गोकुळामध्ये, आवाज देऊ लागले, भविष्य सांगणार, भविष्य सांगणार. आवाज दिला शंकराने. तेवढ्यामध्ये शंकराचा आवाज एका दासीने ऐकला. ती दासी धावत गेली यशोदेकडे. यशोदा मैयाला सांगू लागली, अरे मैया, हा मैया मैया सुनो. अरे क्या कहती हो? अरे मैया, कोई भविष्य देखने वाला बाबा हमारे गांव में आया है. और मैया, अभी अभी तो हमारे लाला का जन्म हुआ है, तो क्यों ना हम हमारे लाला का भविष्य देख लेते हैं. मैया ने कहा, रे पगली, पूछने का है, आ गई मुझे, जा बुला ले उस बाबा को, हमारे लाला का भविष्य देख लेंगे हम लोग. धावत गेली ती दासी आणि भोलेनाथाला विनंती करू लागली, चल रे योगी नंद भवन में, तो है यशोदा माय बुलावे. वाके लाला को नजर लगी है, राई लो करवावे. चल रे योगी नंद भवन में, तो है यशोदा माय बुलावे. ओ बाबा, चलो, हमारी मैया यशोदा माँ ने आपको बुलाया है, चलो हमारे
बाबा हमारे लाला का भविष्य देखना है. हाताला धरलं तिने, भोलेनाथाला घेऊन गेली. निघाले भोले बाबा सज्जन हो. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. आज गोकुल की गलियों में, आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला. अलख निरंजन खड़ा पुकारे, देखूंगा तेरा लाला. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशभासं भजेऽहम्. श्री संगी लिए हाथ में और डमरू त्रिशूल लिए, और डमरू त्रिशूल लिए, और डमरू त्रिशूल लिए. चमक चमा थम नाचे जोगी, कर सक मन में चाह लिए. करगत मन में चाह लिए, मन में चाह लिए. पग में घुंघरू छम छम बाजे, पग में घुंघरू छम 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 बाजे, कर में जपते हैं माला. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. अंग बभूति रमावे जोगी, बाघंबर कट में सोहे. बरकत में सोहे, बरकत में सोहे. जूट में गंग बिराजे, जटा जूट में गंग बिराजे, भक्त जनों के मन मोहे. भक्त जनों के मन मोहे, भक्त जनों के मन मोहे. मस्तक पर श्री चंद्र विराजे, मस्तक पर श्री चंद्र विराजे, गले में सरपन की माला. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला. अलख निरंजन खड़ा पुकारे, देखूंगा तेरा लाला. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. आज गोकुल की गलियन में नाच जोगी मतवाला. आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला.
शिव शिवम ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय धादिलांग धिदिलांग भाद मयूर मृदंग हर विश्व कमर बांधे ससद ससद धगत धगत धमम पम सदम पदम विनाधर नारद अनुसार आराधे नारंग चित सर्व किन्नर पसर गंधर्व धर्म अर्थ काम मोक्ष हर मोक्ष जाचे टम 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 टमरवाजे नाग शेष सर्व साथ शंकर महाराज आज तांडव गाते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि शिवाय हरि ओम नमः शिवाय जय हो ओके 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 हा शांतरा ऐका इकडं लक्ष द्या सगळ्यांनी देवाच्या कथेमध्ये भगवंताच्या कथेमध्ये अंगामध्ये असा सगळा संचार झाला की होत असतं ते शांतही होतं आपोआप काही चिंता नाही करायची आपल्या कथेकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय सर्वांनी बोला आवाज ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय जय हो क्या बात है बहुत बढ़िया आज गोकुल की गलियन में नाचे जोगी मतवाला आज गोकुल की गलियन में नाचे जोगी मतवाला शंकर भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतात कृष्ण शंकराला पाहून खूप आनंदित झाला कृष्ण परमात्मा खेळायला लागला शंकराचं रूप पाहून यशोदा मैया म्हणते बाबा तुमच्या रूपाकडे पाहिल्यानंतर माझा लाला तुम्हाला बघून शांत होतो बाबा माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही आणखी काही दिवस इथेच राहा तुम्ही आमच्या या नंद भवनामध्ये इथेच तुम्ही राहा शंकराने सांगितलं मैया मी तुझ्या अंगणामध्ये राहायला तयार आहे पण तुझ्या लालाला जिथे तू आंघोळ घालतीस तुझ्या लालाचं आंघोळीचं मोरीचं पाणी ते पाणी ज्या मोरीतून बाहेर पडतं त्या मोरीच्या तोंडाला जर तू माझं मंदिर बांधत असतील तरच मी इथं तुझ्या अंगणामध्ये राहायला तयार आहे नाहीतर नाही यशोदा मैया म्हटली ठीक आहे विनंती करते की तुम्ही इथं माझ्या अंगणामध्येच राहा रह रे योगी नंद भवन में ब्रज में बासो कीजे और जब जब मेरो लाला रोवे तब तब दर्शन दीजे रह रे योगी नंद भवन में ब्रज में बासो कीजे
जब जब मेरो लाला रोवे तब तब दर्शन दीजिए। जब मेरा लाला रोएगा तो दर्शन देने के लिए आप यही रहो। बोले बाबा ने कहा मैया मंदिर बनवाओ पहले मेरा, तब मैं रहूंगा तुम्हारे घर में। यशोदेनं विनंती मान्य केली आणि नंद बाबाच्या त्या महलामध्ये अंगणामध्ये भगवान भोलेनाथाचं मंदिर बनवलं सज्जन हो। सुंदर असं मंदिर बनवलं आणि त्याच मंदिराचं नाव नंदेश्वर महादेव असं पडलं। आजही तुम्ही जर वृंदावनला गेला तिकडे गोकुळामध्ये जुन्या गोकुळामध्ये महादेवाचं मंदिर आहे। नंद बाबाचा जो 84 खांबाचा वाडा आहे, आजही आहेत ते 84 खांब। त्या 84 खांबाचा दगडाचा जुना वाडा आणि त्या वाड्याच्या समोर भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे छोटस, त्याला नंदेश्वर महादेव असं म्हणतात। भगवान भोलेनाथ शंकराचं श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या कैलासाला निघून जातात। 1 वर्षाचं झाल्यानंतर कृष्णाचं नामकरण सोहळा संपन्न झाला। ज्या ज्या वेळेला गोकुळातले लोक काहीतरी म्हणून कृष्णाचं उत्सव करायचे, त्या त्या वेळेला कंस कृष्णाला मारण्यासाठी कोणाला ना कोणाला राक्षसाला मारण्यासाठी पाठवायचा। 1 वर्षाचा उत्सव सुरू झाला आणि तृणार्वत नावाच्या राक्षसाला कंसानं पाठवलं। त्या तृणार्वत नावाच्या राक्षसाला माझ्या कृष्ण परमात्म्यानं सद्गती दिली सज्जन हो। एक दिवस यशोदा मैया कृष्ण परमात्म्याला बघा 84 खांबाचा महल यशोदेचा, 84 खांबाचा राजमहल यशोदेचा आहे। हजारो सेविका दास दासिया यशोदेच्या हाताखाली कामाला आहेत, पण यशोदा मैया कृष्ण परमात्म्याची सेवा आपल्या हाताने करते सज्जन हो। कोणत्या दासीला सेवा करायला सांगत नाही, आपल्या हाताने सेवा यशोदेनं कृष्णाची करावी। एक दिवस सुंदर पैकी असं स्नान घातलंय, सुंदर असा तिलक लावला यशोदेने, डोळ्याला सुंदर काजळ काढलंय, गालाला काजळाचा एक टिपका लावला, तळ हातावर एक काजळाचा टिपका दिलाय, सुंदर शृंगार केला, डोक्याला मोराचा पंख पिसारा लावला आणि सुंदर असा शृंगार पितांबर अंगावर परिधान करून यशोदेने कृष्ण परमात्म्याला पाळण्यामध्ये टाकलंय। पाळण्यामध्ये टाकून यशोदा मैया कृष्णाला झोका द्यायला लागली आणि झोका देत असताना आता कृष्ण नटखट झोपी जात नाही लवकर, पण सांगू किती बी नटखट बालक असलं, कितीही लेकरू नटखट असलं, त्याला जर झोपी घालायचं म्हटलं तर फक्त त्या आईला गाणं म्हणता आलं पाहिजे। सुंदर गोड असं स्वरात गाणं म्हणलं ना, किती नटखट लेकरू असू द्या ते लगेच झोपी जाणार। यशोदा मैया गाणं म्हणायची सज्जन हो। जुना काळ होता बघा, जुन्या काळामध्ये माय मावल्या गाणे म्हणायच्या, काय सुंदर, गाण्याशिवाय दिवस जात नव्हता। गाणं कोणत्या बी गोष्टीमध्ये गाणं असलं ना की वेळ कसा निघून जातो कळत नाही। गाणं असावं बघा, कथेमध्ये 3 तास आपण बसतो, गाण्याच्या छंदामध्ये 3 घंटे कधी निघून जातात कळतही नाही, का कळतात नाही। एरवी 1 घंटा मांडी घालून बसा म्हटलं एखाद्या माणसाला तर नाही बसू शकत, त्याला रोजानं पैसे देऊन आणून बसवलं तरी नाही बसणार तो। पण कथेमध्ये 3 तास एकाच आसनावर एकाच मांडीवर माणसं बसतात, ते गाण्याचा प्रताप आहे। जुन्या काळामध्ये माणसंही तसे गोड होते, गाणे बी गोड होते आणि गाणारे सुद्धा गोड होते बघा। माय मावल्या गाणे गायच्या सज्जन हो, काय सुंदर काळ होता तो। शेतामध्ये काही काम करण्यासाठी गेल्या की शेतामध्ये काम करता करता तिकडे सुद्धा त्या शेतामध्ये खुरपत असताना तिकडेही त्यांनी 4-2 जणींनी मिळून गाणं म्हणायचं। गाणं गात गात दिवसभर काम करायचं, दिवसभर काम किती व्हायचं, पण थकवा मात्र शरीराला कधी जाणवत नव्हता। गायन करत करत जर तुम्ही काम केलं तर काही थकवा नाही जाणवत। जुना काळ होता। माय मावल्या सज्जन हो, घरामध्ये प्रत्येक घरामध्ये जुन्या काळामध्ये 20-20, 25-25 माणसाचं कुटुंब असायचं। संयुक्त कुटुंब पद्धती त्या काळामध्ये असायची। गिरणीची व्यवस्था नव्हती दळण्यासाठी। जुन्या माय मावल्या सकाळी पहाटे उठायच्या,
जात्यावरती घरातल्या सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था जात्यावर पीठ तयार करायच्या. बरोबर आहे ना आजी? गिरणीची व्यवस्था नसायची, घरी जात्यावर दळण दळावं लागायचं आणि सगळ्यांना भोजनाची व्यवस्था. मग त्या जात्यावर जेवढं एवढं मोठं सगळ्या लोकांचे जेवणाचं दळण बनवायचं सोपं आहे का? मग त्यांनी ते जात्यावर बसले की मग सुंदर ओव्या म्हणाव्यात, गोड गाणे गावेत. सुंदर माझे जाते गे फिरे बहुते के ये ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. वा 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 वा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाते भ्रातारा तू ये रे बाळ. लय हुशार बायाची जात, लय हुशार. नाव घेणार सासू सासऱ्याच, ओव्या गाणार भावाला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. आणि ओव्या कोणाला गाती? ओव्या गाते भ्रातारा तू ये रे बाळ. भावाच्या नावाने ओव्या गाते, नाव त्यांची घेते. म्हणजे सासरचे लोक खुश आणि माहेरचे लोक खुश. वा, गोड गाणे असायचे सज्जन हो. गाणाऱ्या माय मावल्या बी गोड होत्या. आता काय गाणे गोड राहिले नाही, गाणारे बी गोड राहिले नाही. आमच्याकडे एक माऊली गाणं गात होती, काय सांगू बाई येडू बाईचं नटन, जरीच्या चोळीला सोन्याचं लावलं बटन. अरे वा, गाणं काय गाणे, काय चांगले गाणे म्हणले पाहिजे. हा, एक जण माता माऊली गाणं गात होती बघा. अचानक तिला काय सुचलं कुठून काय माहिती, तिनं गाणं म्हणायला सुरुवात केली. आम्ही आपला अशीच कथा संपली, चाललो आम्ही आपलं खोलीकडं. असं ती दारात बसून आपलं गाणं गात होती. गेले बाई ऊसाच्या मळ्यात, ऊसाच्या मळ्यात गेले बाई ऊसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, आणि दिल्या बाई नवऱ्याला करून, आणि घेतल्या बाई नवऱ्यानी खाऊन, गेला बाई नवरा मरून. काय करू एकटी बसून, घेते बाई दुसरा करून. बाबो, वा रे वा बाई, वा गाणं. अहो गाणं कसं असं चांगलं असलं पाहिजे काहीतरी. एक जण माता माऊली गाणं गात होती, आपल्या भावाला ओव्या म्हणायची. मळ्याच्या ग मळ्या मंदी, माळ्याच्या ग मळ्या मंदी, माझा भाऊ दारू काढी. भावाला ओव्या गायची. माळ्याच्या ग मळ्या मंदी, माझा भाऊ दारू काढी, आणि कोण्या मेल्यानी केली चाडी, आणि आली पोलिसाची गाडी, नेला धरून भाऊ तिचा. गाणे गोड गायले पाहिजे, चांगले ना. हा, यशोदा मैया गाणं गायची सज्जन हो, माझ्या कृष्ण परमात्म्याला झोपी घालण्यासाठी. गोड सुंदर शृंगार करावा यशोदेनं, पाळण्यामध्ये कृष्णाला टाकावं, मधुर अंगाई गीत यशोदेनं गावं. छगन मगन जय हो मेरे लाल को, आजार निंदिया चंचल मोहन शाम के नैनन बीच समा. छगन मगन मेरे लाल को, आजार निंदिया la 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 la
जप तप पूजा पाठ सो विधि नो दियो मोहिया। जप तप पूजा पाठ सो विधि नो दियो मोहिना। सो जा कन्हैया लाडले मैया बजावे ता। सो जा कन्हैया लाडले मैया बजावे ता। कैसे सुलाऊं लाल को कैसे सुलाऊं लाल को मैया रही तो बुला। छगन मगन मेरे लाल को हजार निंदिया। चंचल मोहन श्याम के नयन बीच समा। सोवे कन्हैया पालना या की छवि अभिरा। सोवे कन्हैया पालना या की छवि अभिरा। आंगन की शोभा मेरो मनमोहन घनश्याम। कैसे सुलाऊं लाल को कैसे सुलाऊं लाल को। धीरे धीरे लोरी गाऊं मैं। छगन मगन मेरे लाल को हजार निंदिया। चंचल मोहन श्याम के नयन बीच समा। वाह, जोरदार टाळ्या एकदा. क्या बात आहे. भरत अण्णाची एंट्री झाली आता. छगन मगन मेरे लाल को हजार निंदिया. चंचल मोहन श्याम के नैनन बीच समा. यशोदा मैया कृष्ण परमात्म्याला झोपी घालते सज्जन हो.
गर्गाचार्य महाराजांकडून कृष्ण परमात्म्याचा नामकरण सोहळा संपन्न झाला. आता कृष्ण परमात्मा हळूहळू मोठा होतोय. एक दिवस यशोदा मैया कृष्ण परमात्म्याच्या हाताला धरून चालायला शिकवते. सुखदेव भगवान म्हणतात, राजन, ज्या परमात्म्याच्या नुसत्या इशाऱ्यावर हे सगळं जग चालतं, तो परमात्मा त्या देवाला, त्या परमात्म्याला यशोदा मैया बोटाला धरून चालायला शिकवते. शेष महेश गणेश दिनेश सुरेश मुजाही निरंतर ध्यावे. शेष मुजाही निरंतर ध्यावे. शेष महेश गणेश दिनेश सुरेश मुजाही निरंतर ध्यावे. सुरेश मुजाही निरंतर ध्यावे. ताही अखंड अनंत अनादि अचेत अभेद सुवेद बतावे. अचेत अभेद सुवेद बतावे. नारद से सुख आस रहे. नारद से सुख आस रहे. परिहारी पुनि पारन पावे. ताही अहीर की छोहरिया छचिया बरी छात पे नाचन जावे. छात पे नाचन जावे. छचिया भर छात पे नाचन जावे. छचिया भरी छात पे नाचन जावे. शेष महेश गणेश दिनेश सुरेश जाही निरंतर ध्यावे. ताही अखंड अनंत अनादि अचेत अभेद्य सुवेद बतावे. नारद से सुख आस रहे. नारद से सुख व्यास रहे. परिहारी को पुनि पारण पावे. ताही अहिर की छोहरिया छचिया भरी छाछ पे नाच नचावे. नचावे. एक ग्लास भर ताकासाठी सुखदेव भगवान म्हणतात, राजन, शेष महेश गणेश दिनेश सुरेश उजाही निरंतर ध्यावे. सर्व देवता लोक ज्या परमात्म्याचा अखंड ध्यान करतात, ज्यांच्या स्वप्नामध्येही कधी तो परमात्मा येत नाही, त्या परमात्म्याच्या हाताला धरून आज यशोदा मैया त्याला एक एक पाऊल चालायला शिकवते. होय भक्ती केला तैसा पुरावी इच्छा केली ते. केली धरावी ते इच्छा. वा. जैसा केला तैसा होय. वा. परमात्मा सज्जन हो, जसा केला तसा होतोय. आता जसा जसा मोठा होऊ लागला, एक दिवस कृष्ण परमात्म्याने आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन चौर्य बाल लीला चौर्य प्रसारण मंडळाची स्थापना केली. चोऱ्या सुरू केल्या, घराणे सुरू झाल्या. यशोदेने रोज घराणे घेऊन यावं. यशोदेच्या घरी सगळ्या गोपिका यायच्या. यशोदेला घराणे सांगावेत रोजच्या रोज. घराणे ऐकून ऐकून यशोदेच्या डोळ्याला पाणी आलं. शेवटी यशोदेने निर्णय घेतला, कृष्णा आता तू गावात राहू नकोस. कृष्णालाही तेवढंच पाहिजे होतं. कृष्ण म्हणला, मैया, बळीराम दादा मोठ्या मोठ्या गायी चारायला घेऊन जातोय, छोटे छोटे वासर घरीच राहते. मी असं करतो, माझ्या छोट्या छोट्या मित्रांना घेऊन हे छोटे छोटे वासर घेऊन मी चरायला नेतो.
आईला वाटलं बरं झालं ही पिढा गावातली बाहेर गेली तर बरं होईल, तेवढं टेन्शन कमी होईल. जा म्हणे कृष्णा. खांद्यावर कांबळी दिली, हातात काठी दिली यशोदा मैयाने. कृष्ण म्हणला मैया जाऊ का? यशोदा मैया म्हणते जा लाला, पण थांब. अरे लाला तुझ्या पायात काही नाही, पायामध्ये काहीतरी घाल. कृष्ण म्हणतो नहीं मैया, गैया मेरी मालिक है, मैं गाय का सेवक हूं, और मालिक के पैरों में यदि कुछ नहीं होगा तो मेरे पैरों में कुछ पहनने का अधिकार मुझे नहीं है. 11 वर्ष 53 दिवस कृष्ण परमात्मा ब्रज भूमी मध्ये राहिला, वृंदावनात राहिला, पण एक दिवसही पायात काही घातलं नाही. मायबाप अनवनी पायानी हिंडे रानो रान गाई पाठी. गायांच्या पाठीमागे हिंडला सज्जन हो माझा कृष्ण. गायांच्या मागे धावला कृष्ण. घेतल्या छोट्या छोट्या गायी निघाला. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे सो मेरो मदन गोपाल, कारो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल, गैया छोटे छोटे ग्वाल. छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, मेरो मदन गोपाल. घास खावे गैया दूध पीवेगा, घास खावे गैया दूध पीवेगा, घास खावे गैया घास खावे गैया दूध पीवेगा, घास खावे गैया दूध पीवेगा. माखन खावे में हो मदन गोपाल, माखन खावे में हो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटो 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 सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. लोचन से लाल देखो, सभी की मताक देखो. छोटी छोटी लटूटी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी लटूटी छोटे छोटे हाथ, बंसी बजावे मेरो मदन गोपाल, बंसी बजावे मेरो मदन गोपाल. छोटी छोटी सखिया मधुबन का, छोटी छोटी सखिया
छोटी गैया छोटे छोटे गाय छोटा सो मेरो मदन गोपाल छोटा सो मेरो मदन गोपाल छोटा सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमेरो मदन गोपाल। कृष्ण परमात्मा गायी चरण्यासाठी घेऊन जातोय। अत्यंत सुंदर गायी चरण्याची लीला संपन्न केली आणि तिकडेच यमुनेच्या वाळवंटामध्ये कृष्ण परमात्म्याने सगळ्या सवंगड्यांना सोबत घेऊन काला केला काला। विभ्रद वेणुं जठर पठयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रुण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुगबाल केली। गोपाल कृष्ण भगवान की जय। काल्याचा प्रसाद सगळ्या गोपाळांना माझ्या कृष्ण परमात्म्याने दिला। त्याच वेळेला सुखदेव भगवान सांगतात की हे राजन, माझ्या कृष्ण परमात्म्याने गोपाळांना खूप आनंद दिला। तिथे कृष्ण परमात्मा कालिया दह त्या कालिया नागाचा उद्धार करतो, गोपिकांच्या वस्त्राचं हरण करतो। चिरहरण लीला, कदंबाच्या झाडावरून सगळे वस्त्र घेऊन जातो। सुंदर अशी ती चिरहरण लीला पार पडते। गोवर्धनाची पूजा करण्यासाठी सर्वजण जातात। गोवर्धन पर्वताची पूजा केल्या जाते आणि त्याच वेळेला तिथे परीक्षित विचारतात की ती गोवर्धनाची पूजा कृष्ण परमात्म्याने का केली? गोवर्धन एक सामान्य पर्वत आहे। तेव्हा सुखदेव भगवान म्हणतात, राजन, गोवर्धन हा सामान्य पर्वत नसून गोवर्धन म्हणजे साक्षात कृष्ण परमात्म्याचं स्वरूप आहे। अत्यंत सुंदर तो गोवर्धनाचा प्रसंग आहे सज्जन हो। सगळेच प्रसंग फार गोड आहेत। भागवत 7 दिवसाचं, त्याच्यातही 3-3 तास काय काय सांगावं सांगावं तर सगळंच वाटतंय, भरपूर सांगावं, पण वेळ घड्याळाचा काटा एवढा धावतोय। अत्यंत सुंदर असं त्या गोवर्धन लीलेचाही प्रसंग संपन्न होतो। एक दिवस माझा कृष्ण परमात्मा कुंजवनामध्ये जाऊन कृष्ण परमात्म्याने कदंबाच्या झाडावरती आपली पाठ लावून कृष्णाने हातात बासुरी घेतली सज्जन हो, आणि कृष्ण बासुरी वाजवायला लागला। मधुर अशी बासुरी, कृष्णाने त्या बासुरीची तान छेडायला सुरुवात केली। मध्यरात्रीची वेळ आहे, शरद पौर्णिमेचा तो दिवस आहे। कृष्णानं चिरहरणाच्या वेळेला गोपिकांना सांगून ठेवलं होतं की तुमच्या सोबत मी रास क्रीडा करायला तयार होईल, पण आज नाही, शरद पौर्णिमेच्या रात्री। कृष्ण परमात्मा त्या शरद पौर्णिमेच्या रात्री मधुर बासुरीची तान छेडतो आहे। मध्यरात्र झालेली आहे, वातावरण अत्यंत शांत आहे। माझ्या कृष्ण परमात्म्याच्या बासुरीचे सूर संपूर्ण आसमंतात गुंजायमान व्हायला लागलेत। कृष्ण परमात्म्याच्या त्या मधुर बासुरीच्या आवाजाने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेलेला आहे। मंगलमय वातावरण सगळीकडे झालेलं आहे, सर्व लोक झोपलेले आहेत।
पण कृष्णाच्या बासुरीची तान गोपिकांच्या कानावर पडली. आपल्या आपल्या पतीजवळ झोपलेल्या सगळ्या गोपिका तटातट उठून बसल्या. ज्या दिशेने बासुरीचा आवाज येतो त्या दिशेने सर्व गोपिका धावायला लागल्या. सर्व गोपिका पळायला लागल्या त्या गोपिका त्या बासुरीच्या आवाजाच्या दिशेनं. कारण त्या बासुरीनं एवढं वेड लावलं होतं या गोपिकांना सज्जन हो. बासुरीचा आवाज कानावर पडला की हातातल्या सगळ्या गोष्टी, त्या पाव्याचा आवाज कानावर पडला की सगळ्या हातातल्या गोष्टी विसरून जावं त्या गोपिकांनी. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेदिली परमानंदा. पावा गोंगाडी हो पावा गोंगाडी घेऊन पाटी. कृष्ण परमात्मा विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेधली परमानंदा. हातातले काम सगळे सोडून दिले. कृष्णाकडे सगळ्या गेल्या. बोलवले कृष्णाने बासुरी वाजून सगळ्यांना. जसं त्या गोपिका आल्या सज्जन माझ्या कृष्ण परमात्म्याने आल्याबरोबर सगळ्या गोपिकांचं स्वागत केलं. गोपिकांचं स्वागत केलं. स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणि वह ब्रजशानामयं क्वचित् ब्रूतागमन कारणम. सगळ्यांचं अगोदर स्वागत केलं. बसल्या गोपिका येऊन आणि बसल्याबरोबर पुन्हा कृष्णाने त्यांना दाट फटकार द्यायला सुरुवात केली. कृष्ण परमात्मा म्हणतो वारे वा गोपिकांनो, अरे तुम्हाला काही लाज लज्जा नावाची चीज आहे की नाही? अरे वेळ बघा, काळ बघा, मध्यरात्रीची वेळ झालेली आहे आणि या मध्यरात्रीच्या वेळेला खुशाल माझ्या बासुरीचा आवाज ऐकून तुम्ही घरदार सोडून आपल्या पतीला सोडून तुम्ही माझ्याकडे आलात. अरे या मध्यरात्रीच्या वेळेला स्त्रीनं आपल्या पतीजवळ असावं. अरे अशा कशा रे तुम्ही सगळ्या पतिव्रता आपल्या पतीला सोडून पर पुरुषाशी रथ होण्यासाठी तुम्ही इकडे आलात बासू. कृष्ण म्हणतो दोघ जण पती पत्नी होते. दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. हे गोपिकांनो ऐका, लक्ष द्या. दोघांचं एकमेकावर अत्यंत प्रेम होतं. पत्नी ही पतिव्रता होती. पतिव्रता कुणाला म्हणावं? पतीच्या मता आणि अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या मताप्रमाणे जी चालते वागते तिचं नाव पतिव्रता आहे. जी पतीच्या मनाच्या विरोधात आयुष्यात कधीच वागत नाही ती खरी पतिव्रता आहे. आणि त्या पतिव्रता धर्माचं पालन केलं तर त्या पतिव्रता स्त्रीमध्ये एवढी ताकद येते की देवाला सुद्धा तिचं ऐकावं लागतं. कृष्ण सांगतोय त्यांना, दोघं पती पत्नी होते. पत्नी पतिव्रता होती. पती रोज ड्युटी करण्यासाठी जायचा. एक दिवस तो पती थकून भागून आलेला आहे. घरी येऊन झोपला पती. जसा आला तसा दोघं पत्नी पलंगावर बसलेली होती. पत्नीच्या मांडीवर डोकं टेकून तो पती झोपलाय. पतीला झोप लागली. थकलेला भागलेला तो पती शिनून आलेला होता. त्याला झोप लागली. त्यांना एक छोटंसं बालक होतं. ते छोटंसं बालक हळूच त्या पलंगावरून त्याने खाली उतरलं आणि दाराच्या दिशेने ते निघालं. आणि त्या दारामध्ये एक यज्ञ पेटलेला होता. यज्ञ. त्या यज्ञाच्या दिशेने ते बालक निघालं. त्या आईनं पाहिलं आपलं छोटंसं बालक, 1-1.5 वर्षाचं निरागस बालक आता ते यज्ञाच्या दिशेने चाललंय. त्या आईनं पाहिलं आता आपलं बाळ यज्ञाकडे चाललंय. ते यज्ञात पडून आता त्याचा जीव धोक्यात येणार आहे. त्या आईनं पाहिलं सज्जन. पण आता उठून त्या बाळाला जाऊन धरावं
तर इकडं मांडीवर झोपलेल्या पतीची झोप मोड होईल आणि पतीची झोप मोडली तर माझ्या पतिव्रता धर्म माझा नष्ट होईल. काटेकोरपणानं पालन करणारी होती. मनामध्ये विचार केला तिने, आपलं स्नेह बाजूला ठेवलं आणि आपल्या पतिव्रता धर्माला पहिलं प्राधान्य दिलं. थोड्या वेळानं पतीला जाग आली. पतीनं त्या पत्नीला विचारलं, ग आपलं बाळ कुठे आहे? तेव्हा त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणू लागली, माझ्या डोळ्यासमोर आपलं बालक दारामध्ये पेटलेल्या त्या यज्ञाच्या दिशेने गेलंय म्हणे. दोघं नवरा बायको लगबगीने उठले आणि गेले. जाऊन पाहतात तर ते बालक सज्जन होते यज्ञामध्ये पडलेलं होतं. यज्ञात ते बाळ पडलेलं होतं सज्जन हो. दोघं नवरा बायको पाहत होते त्या बाळाकडे, पण ते बालक त्या यज्ञामध्ये हातामध्ये, लहान बालक हातामध्ये फुलं जसं हातात घेऊन खेळतं तसं पेटलेले कोळसे हातात घेऊन ते बालक यज्ञात खेळत होतं. कृष्ण म्हणतो गोपिकांना, गोपिकांनो, त्या स्त्रीनं आपल्या पतिव्रता धर्माला पहिलं प्राधान्य दिलं. तिने आपला धर्म पाळला. त्याचा परिणाम असा झाला, अग्नी सुद्धा त्या पतिव्रता स्त्रीच्या त्या बाळाला जाळू शकला नाही. एवढी ताकद त्या पतिव्रता धर्मात. खुशाल, अरे घरच्या पतींना सोडून तुम्ही माझ्याकडे आलात. त्या गोपिका होत्या सज्जन. गोपिका कुणाला म्हणावं? कुणाला म्हणतात गोपिका? गोभिही इंद्रियैहि कृष्ण रसम पिबंती इति गोपिका. इंद्रियांच्या द्वारा ज्या कृष्ण रस प्राशन करतात त्यांचं नाव गोपिका आहे. बघा, त्या गोपिका होत्या. ते सगळं ऐकलं गोपिकांनी आणि गोपिका कृष्णाला म्हणू लागल्या, हे बघ कृष्णा, अरे तू काय आम्हाला वेडा समजलंस काय? आम्ही घरदार सोडून, आमचा परिवार, आमचे पती सोडून आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या मागे लागलो. आम्ही वेड्या नाही, आम्हाला कळतो पतिव्रता धर्म. आणि आम्ही कुठे रे सोडलाय पतिव्रता धर्म? आम्हाला सांगायलास तू पतिव्रता धर्माचं ज्ञान. आणि तुला काय वाटतं रे? हे बघ कृष्णा, आम्हाला ज्या पतीबद्दल तू सांगतोस ना, आता आम्हाला आमच्या जीवनात त्या पतीचं महत्व राहिलं नाही. कारण त्या पतीचं महत्व तोपर्यंत आहे जोपर्यंत ते सगळे हाडामासाचे पतीत आमचे शरीराचे पती आहेत. शरीराच्या पतीचं महत्व तोपर्यंत आहे जोपर्यंत आत्म्याचा पती मिळत नाही. कृष्णा, कृष्णा, तू आत्म्याचा पती आहेस आमचा. त्या पतीचं काय घेऊन बसलास? अरे आज आहे उद्या नाहीत. मीराबाईला सांगितलं, मीरा तू ब्याह क्यों नहीं करती? तुम्हें ब्याह करना चाहिए. नारी के जीवन में पति चाहिए. जैसे पानी के बिना नदी का जीवन अधूरा है मीरा, वैसे पति के बिना पत्नी का जीवन भी अधूरा है. तू ब्याह क्यों नहीं करती? तो मीरा ने जवाब दिया, मैं ब्याह किससे करूं? किस पुरुष के साथ मैं ब्याह करूं? और ऐसे पुरुष के साथ ब्याह करके मुझे मिलेगा क्या? मीरा जवाब देती है कि ऐसे बर को मैं क्या बरूं, जो आज जिए कल मर जाए. बर बरिए श्री गोपाल जी, मेरो चुड़लो अमर हो जाए. अशा पती सोबत मी लग्न केलंय. माझा सुहाग, माझा सिंधूर अखंड राहील. या हाडामासाच्या पतीचा काय भरोसा? आज जिवंत आहे, उद्या जिवंत असेल का नाही सांगता येत नाही. गोपिका म्हणतात, कृष्णा, त्या हाडामासाच्या पतीचं काय आम्हाला महत्व सांगतोयस? अरे आत्म्याचा पती तू मिळालास. एखाद्या माणसाला जर रस्त्याने चालता चालता त्याच्या हातामध्ये सुरकुत्या पडलेली 10 रुपयाची नोट त्याच्या हातात आहे, त्याने दाबून ठेवली हातात. पण रस्त्याने चालता चालता त्याला 2000च्या नोटाचं भलं मोठं एक बंडल सापडलं. मग ते बंडल सापडल्यानंतर त्या व्यक्तीला त्या हातात असलेल्या दाबून धरलेल्या 10 रुपयाच्या नोटीचं काही महत्व आहे का? बंडल सापडलंय 2-2 हजाराच्या नोटाचं. आता 10च्या नोटेला किंमत नाही. तसं कृष्णा,
त्या पतीचं महत्व तोपर्यंत जोपर्यंत तू भेटत नाहीस आणि तू भेटलास आता त्या पतीचं महत्व काही उपयोग नाही. आणि त्या सांगू लागल्या, गोपिका म्हणतात, कृष्णा तुला काय वाटतं, तुलाच लय गोष्टी सांगता येतात का रे? आम्हाला बी येतात. ऐक, दोघ जण पती पत्नी होते. दोघांचे एकमेकावर अत्यंत प्रेम होतं. पत्नी पतिव्रता होती, पण तिच्या पतीला विदेशाला जायचं होतं व्यवसायासाठी, पैसे कमवण्यासाठी. वर्षभरासाठी तो पती आता विदेशाला जाणार आहे. 1 वर्ष परत येणारच नव्हता. पत्नीने हात जोडले. पत्नी विनंती करू लागली, मालक तुम्ही 1 वर्षासाठी आता विदेशाला जाणार आहेत. दुसऱ्या गावाला गेल्यानंतर मला कसं कळणार? मी तर पतिव्रता आहे. तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करू शकत नाही. तुमचं स्नान झाल्याशिवाय मी स्नान करू शकत नाही. तुम्ही झोपल्याशिवाय मी झोपू शकत नाही. तुमच्या अगोदर मी कोणतंच काम करू शकत नाही. आणि तुम्ही विदेशात असल्यानंतर ते मला इथं कसं कळणार? त्या पतीने सांगितलं, खरंय, पण ऐक, तुझ्या ठिकाणी जो पतिव्रता भाव आहे तो भाव तू तुझ्या अंतकरणामध्ये तसाच राहू दे. पती गेला गावामध्ये आणि एका मूर्तिकाराकडून आपल्या शरीराच्या रूपाची, आपल्या रूपाची त्या मूर्ती एक सुंदर त्या पतीनं घेऊन आला. लाकडाची मूर्ती त्यानं तयार केली आणि पत्नीच्या हातात दिली. सांगितलं, हे बघ, ही मूर्ती नसून जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत मी समजून, तुझा पती समजून तू या मूर्तीची रोज नित्यनेमाने पूजा कर. हिला नैवेद्य दिल्याशिवाय जेवायचं नाही. हिला अंघोळ घातल्याशिवाय तू अंघोळ करायची नाही. हिला झोपवल्याशिवाय तू झोपायचं नाही. हाच तुझा पती आहे असं समजून तू या पतीची सेवा कर, म्हणजे तुझा पतिव्रता धर्म नष्ट होणार नाही. आपलं ठरल्याप्रमाणे ती पती सगळं करू लागली. पती गेला विदेशाला 1 वर्षभरासाठी. पत्नी नेमकं एक दिवस सकाळची वेळ आहे, सकाळी त्या मूर्तीची, पतिरूपी मूर्तीची, त्या पतीच्या मूर्तीची ती पत्नी पूजा करत बसली होती. सकाळी देवघरासमोर दार घराचं बंद केलेलं होतं. पत्नी आपल्या नवऱ्याची, त्या मूर्तीरूपी नवऱ्याची पूजा करत होती. आणि त्याच वेळेला विदेशाला गेलेला पती 1 वर्षानंतर दारात आलाय. ऐकताय ना तुम्ही? दारात आला तो पती, खरा पती दारात आला आणि त्यानं दार वाजवलं, आवाज दिला तिला. आता त्या गोपिका कृष्णाला विचारतात, सांग कृष्णा, त्या बाईनं काय करावं? त्या पत्नीनं आपल्या मूर्तीरूपी पतीची पूजा करत बसावी का दारात पती आलाय त्या दारात आलेल्या पतीला दरवाजा उघडून आत घ्यावं? काय करावं बोला? काय म्हणणं आहे तुमचं? का काहीच नाही म्हणणं? हा, बोला बोला बोला. वा, बोला. आधी मूर्तीची पूजा करावा. हा, बाबाचं म्हणणं आधी मूर्तीची पूजा करावा आणि नंतर त्या आलेल्या दारात आलेल्या पतीला दार उघडावं, आत घ्यावा. आणखी तुमचं काय म्हणणं आहे? तेच. हा हा, क्या बात आहे. बाबा 1 मिनिट फक्त उभा राहा. तुम्ही एकदा उभा राहा. आता या बाबासाठी टाळ्या वाजवा, सगळ्यांनी वाजवा. हा, बाबा तुम्ही पण वाजवा. त्याचं कारण असं आहे, यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे, ती पत्नी पूजा करत होती मूर्तीची पूजा, मूर्तीरूपी पतीची पूजा ती करत होती. का करत होती ती मूर्तीरूपी पतीची पूजा? कारण खरा पती तिच्या जवळ नव्हता. आता खरा पती तिचा आलाय, तिला आवाज देतोय, अरे मी आलोय, दारावर उभा आहे, माझ्यासाठी दार उघड. खरा पती दारावर येऊन सुद्धा जर त्या पत्नीनं त्या मूर्तीचीच पूजा करत बसली तर तिला मूर्ख म्हणतील लोक. आता खरा पती आलाय ना, धावत जावं तिनं आणि त्या खऱ्या पतीसाठी दार उघडून त्याचे पाय धुवावेत आणि त्याची पूजा करावी. आता खरा आलाय ना, ओरिजिनल कृष्णा. आता आत्म्याचा ओरिजिनल पती तू आम्हाला भेटलास. आता त्या पतीचं काय घेऊन बसलास? लाकडाचे होंडके पुतळे, आज आहे तर उद्या नाही. अरे देवा, आता आम्हाला तुला सोडून कुठं जाण्याची इच्छा नाही. नको धाडूया नश्वर प्रपंचामध्ये आम्हाला.
आम्ही आलोय याच्यासाठी, आम्हाला तुझ्या बरोबर रासलीला करायची आहे आणि त्या रासलीलेमध्ये आम्हाला तुझ्या रूपामध्ये एक रूप व्हायचंय देवा, एक रूप व्हायचंय. रासलीलेमध्ये दोन नाही एकच. दोघ जण असले की रासलीला होत नाही, तिथं एकच लागतं सज्जन हो. मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी. आणि त्याच वेळेला सज्जन हो माझ्या कृष्ण परमात्म्याने त्या गोपिकांच्या समवेत रासलीला केली. रासलीला सर्वांनी आपणही या ठिकाणी अत्यंत गोड अशी ती रासलीला या ठिकाणी सर्वांनी करायची. त्या रासलीलेमध्ये कृष्ण परमात्मा त्या गोपिकांच्या समवेत कृष्णानं नृत्य केलं. तीच रासलीला आज आपल्याला इथे करायची आहे. 1-2 मिनिटासाठी सर्वांनी आपल्या आपल्या जागेवरती उठून उभं राहा. सर्वांनी नाचे हात वर करा सर्वांनी. राधा नाचे, एक साथ ताल खेळायचा. नाचे गोपी जन, मन मेरा बन गया सखी पावन वृंदावन, मन मेरा बन गया सखी पावन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन, राधा नाचे कृष्ण नाचे, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन. राधा नाचे, नाचे, राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन, राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन, मन मेरा बन गयो सखी वृंदावन, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन. मन मंदिरा गजर भक्तीचा.